हे बघा, ही जी अशी घरं असतात ना, ती फक्त Pinterestवरती, Googleवरती, सोशल मीडियावरती मिळतात. ही अशी आपली घरं दिसत नाहीत कधीच. आणि हे आज आपण मान्य करूयात. सत्य हे आहे, की आपल्या घरामध्ये प्रचंड पसारा असतो. कारण आपला संसारच इतका वाढलेला असतो, की त्याच्यातलं काय फेकायचं, काय ठेवायचं आणि जे ठेवलंय ते कसं नीटनेटकेपणानं आवरून ठेवायचं, याची आपल्या कोणालाच कल्पना नाही. मी या व्हिडिओमध्ये आपलं घर सतत नीटनेटकं आणि छान आवरलेलं कसं राहणार आहे या संदर्भातल्या टिप्स देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, ड्रॉप ऑफ झोन. फेकण्यासाठीची अधिकृत जागा. खूप जणींचं असं म्हणणं असतं, की आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच स्वच्छतेची आवड नाही. घर आवरण्याची सवय नाही. मग काय होतं, घरातली कोणतीतरी एकच व्यक्ती असते, जी सतत घर ऑर्गनाइज करत असते, आवरत असते आणि ती शक्यतो स्त्री असते किंवा एखादी मुलगी वगैरे असते किंवा आपल्या घरातले बाबा, ज्यांना कोणाला नीटनेटकेपणा किंवा स्वच्छतेची जात्याच आवड आहे, तीच व्यक्ती सतत राबत असते आणि घरातल्या बाकीच्या जणांचा हातभार लागत नाही. मग ड्रॉप झोन काय करतो, तर घरातल्या माणसांच्या हॅबिट्स बदलणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. घरातली माणसं नॅचरली, नैसर्गिकरित्या एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी टाकत असतील, फेकत असतील किंवा ठेवत असतील आणि पटापट आपल्या आपल्या कामाला लागत असतील किंवा निघून जात असतील, तर तो जो एरिया आहे त्याला आपण एक छान अधिकार देऊन ठेवूयात, की येस, अच्छा, तुम्हाला इथे एखादी गोष्ट ठेवणं किंवा टाकणं सोपं जातंय ना, मग मी एक काम करते किंवा करतो. ही जागाच आपण त्या गोष्टीसाठी करूयात. उदाहरणार्थ, बेडरूममध्ये काही ठिकाणी असे एक छान एक वेगळ्या खुर्च्या खरं तर विकत घ्यावा माणसांनी, की ज्याच्यामध्ये सतत कपडे टाकलेले असतात त्या खुर्चीच्या वरती. अशा वेळेला तो पसारा किंवा ढीग तिथे रचला जाऊ नये, साचू नये, याच्यासाठी तुम्ही तिथे त्या जागी अधिकृत, जर ते जुने कपडे, वापरलेले कपडे येऊन टाकले जात असतील, तर अप्रतिम लॉन्ड्री बास्केट किंवा लॉन्ड्रीची बॅग, बकेट अशा पद्धतीने ठेवू शकता. दुसरं उदाहरण म्हणजे चाव्यांच्या बाबतीत पण असं होतं, की चाव्या सापडल्या जात नाहीत, घरामध्ये पसारा होतो आणि मग आयत्या वेळेला कोण कुठे चावी ठेवेल, प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे कोणाच्या खिशातच राहिली, कुणी स्वतःच्या बेडरूममध्ये नेली, अभ्यासाच्या टेबलावरती किंवा बेडवरती राहिली, उशीच्या जवळ राहिली, वगैरे वगैरे. अशा वेळेला तिथं एक अलॉटेड चावीच ठेवण्याचं ठिकाण जर तुम्ही केलं आणि त्याला सुंदर बनवलं, तर तो एक ड्रॉप झोन तयार होतो. त्यामुळे आपल्याला सिस्टीमच अशा पद्धतीनं बनवायची आहे, की त्या वस्तूची, त्या प्रकारच्या कॅटेगरीमध्ये जाणाऱ्या, म्हणजे स्टेशनरी कॅटेगरी, बाहेरून येणाऱ्या पर्स, छत्र्या, चपला, अशा पद्धतीची चपलांची, फुटवेअरची एक कॅटेगरी. अशा पद्धतीनं ज्या गोष्टी ज्या ठिकाणी नैसर्गिकरित्या घरातल्यांच्या सवयींप्रमाणे जिथे पडत असतील, ती जागाच तिथे तुम्हाला सांगेल, की या जागेवरती याची छान ऑर्गनाइज्डरित्या काहीतरी एक सिस्टीम बसवायला हवी, की जिथे त्या वस्तू त्या ठिकाणी छान ठेवल्या जातील. नंबर 2, क्रिएट अ ग्रुप. बारीक छोटे असंख्य नग, वस्तू, आयटम्स पडलेले असतात इंडिव्हिज्युअल, आणि त्यानं काय होतं, डोळ्यांना प्रचंड पसारा दिसतो आणि म्हणून व्हिज्युअल क्लटर टाळण्यासाठी बारीक जे आयटम्स असतात ते त्याच्यातले सिमिलर आयटम्स, म्हणजे काय, फक्त स्टेशनरीच्या वस्तू म्हणून आपल्या कामाच्या ठिकाणचं टेबल असेल, लॅपटॉप, वही, पेन, अभ्यासाचं, तिथे त्या संदर्भातल्याच वस्तू असतात. खूप असंख्य डायनिंग टेबलवरती गर्दी आहे बुवा. मग एक छानसा सुंदर दिसणारा जरा देखणा ट्रे विकत घ्यायचा. खूप सारे लोक तर पितळ्यांची थाळी वगैरे पण वापरतात, ताटं वापरतात. तर त्याला एकत्र ठेवायचं आणि जे काय मिरची, लोणचं, चटण्या, मिठाचं काय चमचे-बिमचे, त्यांना आणायचं एकत्र. ते नसतील तर तुम्ही आजकाल कटिंग चॉपिंग बोर्ड असतो ना, तो असा छान मिळतो आजकाल, त्याच्यावरती रचू शकता. वाचून झालेले, वापरून झालेले अशी मासिकं, मॅगझिन्स असतील, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या ज्या टिपॉयवरती वगैरे पडलेल्या वस्तू त्या एकत्र आणू शकता. यानं काय होणार आहे, डोळ्यांना दिसायला खूप सारी बारीक वस्तूंची जी गर्दी आहे, ती पूर्णपणे निघून जाणार आहे आणि त्या सगळ्यांची मिळून एकच सुंदर वस्तू तयार होणार आहे. आता तुमच्याकडे समजा बेस नसेल, तर तिसरा मुद्दा म्हणजे तुम्ही काय करू शकता, 3 समान वस्तूंना, म्हणजे काय, स्टेशनरीच्या 3 गोष्टी खाण्याच्या वगैरे असतील आणि त्या एका ठिकाणी तुम्हाला ठेवायच्यात. 3 गोष्टी एकत्र केल्या, एक मोठी, एक साधारण मध्यम आणि एखादी सपाट, अशी उंचीप्रमाणे, आणि मग त्या चेस्ट ऑफ ड्रॉवरवरती बुवा 3-3चा ग्रुप आहे, ते दिसायला अतिशय देखणं दिसतं. नंबर 3, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतो एक ॲक्टिव्ह झोन आणि एक पॅसिव्ह झोन. अशी काही जागा असते, पाथवे, पॅसेज असतो मधला, किंवा हॉलचा एखादा कोपरा असतो, बसायची एखादी जागा असते, जी सगळ्यात जास्त वापरली जाते. तिथे सगळ्यात जास्त ट्रॅफिक असतं, गर्दी, आणि तो ॲक्टिव्ह झोन असतो. पॅसिव्ह झोन म्हणजे क्वचित त्या ठिकाणी कोणीतरी जातं, बसतं, काहीतरी त्याचा वापर होतो त्या जागेचा. अशा वेळेला ती अडगळीची जागा म्हणूनच जवळजवळ ओळखली जाते. आता ज्या रोजच्या वापरातल्या वस्तू असतात त्या सगळ्या ॲक्टिव्ह झोनमध्ये ठेवायच्या आणि ज्या
कमीत कमी म्हणजे महिन्यातून एकदाच वापरली जाते ती वस्तू, मग ती हॉलमध्ये का आहे तुमच्या? याचाच अर्थ त्याचा झोन चुकलेला आहे आणि याच्यामुळे पसारा होतो. म्हणून याच्यामध्ये प्राधान्यक्रम लावणं गरजेचं आहे. तुमच्या बेडरूममध्ये असलेलं कपाट, ज्याच्यामध्ये आपण कपडे, वस्तू, सामान जे जे काही ठेवत असतो, ते जे जे आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये सतत लागतं, त्या वस्तू त्या शेल्फमध्ये इझिली ऍक्सेसेबल ठिकाणीच असल्या पाहिजेत. कधीतरी 1 महिन्यातून, 2 महिन्यातून, 3 महिन्यातून, स्पेशल वेळेला ते जरा टाचा उंच करून, जरा खाली वाकून पॅसिव्ह झोनमध्ये, शेल्फमध्ये सुद्धा ठेवायला पाहिजेत. सेम नियम किचनच्या बाबतीत सुद्धा लागू होतो. तुम्ही कधी बघितल्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या आया. लहानपणापासून तुम्ही पाहिलं असेल तर आपल्या आया एक फ्लो तयार करतात. लक्षात घ्या, फ्लो म्हणजे काय? मी आता सिंककडे चालले, नळाकडे, पाण्याकडे चालले, इथून जाताना मला काय तिकडे टाकायचंय? चमचा, वापरलेला वस्तू, तवा, गरम काय काय ठेवायचंय, जे मला सिंकमध्ये न्यायचंय ते तिकडे जाणार. मग तिथे येऊन हात धुवून येणार. तो हात धुताना येताना परत नॅपकिन हातात घेणार. त्या नॅपकिनच बरोबर दुसरं काहीतरी पुसायचं असेल, मांडायचं असेल तर मांडलं जाणार. त्या पद्धतीनं अगदी झट 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 अशा पद्धतीनं पट 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 करतात. एक एक सेकंद, एक एक मिनिट सकाळच्या वेळेला, कामाच्या वेळेला, डोक्यामध्ये विचार असतात, तेव्हा आपला महत्वाचा वेळ असतो. आणि तो आहे ना, तिथे जर तुम्हाला स्टॉप साईन्स लागले ना, की ओ माय गॉड मिळतच नाहीये, खूप गडबड झालीये, पळायचंय, काहीतरी गाठायचंय, तेव्हा तुमच्याकडून ते कधीच वापरलं जात नाही. त्याच्यामुळे चांगल्या चांगल्या वस्तू तुमच्या घरामधल्या वापरल्या न जाण्याचं कारण हेच आहे, कारण त्याचे झोन चुकलेले असतात. हा नियम ज्वेलरीला लागू होतो, परफ्युम्सना, मेकअपना, किचन वस्तूंना, कपाटातल्या कपड्यांना, घरामधल्या वापरातल्या वस्तूंना, स्टेशनरीला, ड्रॉवर्सच्या बाबतीत वगैरे सुद्धा. जी गोष्ट आपल्यासाठी गैरसोय तयार करते ती रोजच्या आयुष्यात वापरली जात नाही. नंबर 4, विचित्र जागांना एकतर सजवा, नाहीतर त्याचं स्टोरेज बनवून टाका. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ना अशी एक ती डेड जागा असते, म्हणजे त्याचं असं काहीतरी विचित्र खोपच्यामध्ये एक भिंत चालली आहे, मध्ये एक त्याचा पिलरच आलाय, किंवा एक असा विचित्र कोपरा की ज्याच्यामध्ये तुम्हाला आता एवढ्या जागेमध्ये आता परत अजून एक कपाट नवीन आणायचं किंवा काहीतरी ठेवायचं, असं जर तुम्हाला वाटत असेल, त्याला चक्क सजवून टाका. एखादा असा विचित्र कॉर्नर असेल की जिथे तुम्हाला आता पुन्हा एकदा स्टोरेज नाही करता येते, पण त्या ठिकाणी मग तुम्ही एखादी झाडाची कुंडी ठेवू शकता. जर झाडं तिथे टिकत नाहीये, सूर्यप्रकाश मिळत नाही असं तुम्हाला वाटत असेल, तर खोटं झाड तिथे ठेवू शकता. नाहीतर दुसरा नियम म्हणजे स्टोरेज. भारतात आपल्याकडे इतकं सामान असतं, इतकं प्रचंड स्टोरेजची आपल्याला जागा सतत भेडसावत असते आणि ते काम ही जी वियर्ड कोपरा असते ती करते. माझ्या घरामध्ये सुद्धा मला कळत नव्हतं की सोफ्याच्या मागे एक सुंदर चेस्ट ऑफ ड्रॉवर आहे. आता त्या कोपऱ्यात काय ठेवायचं? पुन्हा एकदा मोठाच्या मोठा बोजड कपाट करून मला तिथे स्टोरेज तर नव्हतं करायचं, पण ती जागा तर वापरायची होती. मग मी काय केलं, अथांगचे म्हणजे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल तर तुम्हाला माहितीये की त्यांचा पसारा तर भयानक जास्त असतो. तर अशा वेळेला त्याची खेळणी वगैरे तिथे थोडीशी जागा केली, कदाचित तो तिथे पण खेळू शकेल आसपास. तर त्याचे जे पुस्तकं आहेत, खेळणी आहेत, टॉईज आहेत, त्याच्यासाठी एक छोटंसं बैठं बसकं त्याच्या उंची एवढं कपाट आणलं, स्टोरेज आणलं आणि त्या कोपऱ्याला चक्क स्टोरेज कम प्ले एरिया मी करून टाकला. नंबर 5, क्लोज्ड स्टोरेजच असावं, ओपन शेल्फ नाही. वापरातल्या वस्तू, वापरातल्या घराला, वापरातल्या जागेमध्ये अशा सतत काही वस्तू असणार की ज्या रोज लागत नाहीत आणि त्या स्टोअरच कराव्या लागतात. आता यांचं स्टोरेज सुद्धा जर तुम्हाला ओपनच करायचंय, म्हणून फर्निचर करताना, इंटिरियर डिझायनिंग करताना आपल्याला करताना ते लई भारी वाटतं. ओपन शेल्फ, काचेचं शेल्फ, आणि मग ते त्याला काही दरवाजे पण नाही आहेत, बंद नाही, ते सगळ्यांना सतत दिसतंय. ते मेंटेन करणं, ते स्वच्छ ठेवणं प्रचंड अवघड असतं. याला धूळ पण प्रचंड लागते आणि म्हणून पण मेंटेन नाही होत. आता आपलं सततच देखणं स्टोरेज असतं का? नाही. आपलं बहुतांश स्टोरेज म्हणजे उदाहरणार्थ एक्स्ट्रा चार्जर, बॅटऱ्या, वायर्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, बॅटरीज, काय सेलोटेप्स, कात्र्या, भरपूर. घर म्हटलं की, संसार म्हटलं की खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या सतत लागतात, पण त्या अगदी रोज एव्हरी सिंगल डे लागत नाहीत. त्यामुळे त्या वरती ठेवता येत नाहीत, कारण त्या दिसायलाही छान नसतात. मग त्यांना बंद ड्रॉवर्समध्ये, बंद स्टोरेज हे तुमच्याकडे असायलाच पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की सगळीकडे बंद बंद कपाटं, बंद बंद स्टोरेज झाले, जे डोळ्यांना खूप बोजड दिसायला लागतं, कारण मग खूप जास्त बगबगीत फर्निचर असल्यासारखं वाटायला लागतं, अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, काचेचे शेल्फ करू शकता, मधून थोडंसं ट्रान्सपरंट लाईट व्हिज्युअल लुक येण्यासाठी. नंबर 6, घर कितीही वेगवेगळ्या पद्धतीनं ऑर्गनाईज करायचं ठरवलं तरी सुद्धा आपल्या घरामध्ये सतत पसारा होण्याचं एकमेव कारण, या संपूर्ण व्हिडिओतून तुम्हाला जर काय घ्यायचं असेल ना माझ्याकडून, आणि हे सगळं अनुभवातून मी बोलतेय. माझं अतिशय छोटंसं घर पण होतं आणि आता अगदी ड्रीम हाऊस असतं तसा इतका सुंदर फ्लॅट सुद्धा माझा आहे, ज्याच्यामध्ये भरपूर छान जागा आहे, पण दोन्हीकडे पसारा होतो आणि दोन्हीकडे खूप सारा
एक्सपेरिमेंट प्रयोग केल्यानंतर ही लिहिलेली स्क्रिप्ट आहे. फक्त घरामध्ये जेव्हा वस्तूच कमी असतात तेव्हाच त्याला नीटनेटकेपणा येतो किंवा प्रत्येक गोष्टीची ठेवायची जागा असते. एक लक्षात ठेवा, जेवढ्या वस्तूच घरामध्ये जास्त आहेत त्याला दोन्ही मिळत नाहीत. लक्षात ठेवा, एकतर जागा मिळते आयुष्यात, नाही तर नवीन वस्तू मिळते. दोन्ही मिळत नाही. मी काय करते ते सांगते. आठवड्यातला एक वार, शक्यतो मला शनिवार रविवार पैकी वेळ असतो, 15 मिनिटं काढायची एका रूमसाठी आणि बघायचं फक्त 2च गोष्टींची कॅटेगरी करायची आहे. चक्क फेकून द्यायचं आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकू शकतो. तिसरा मुद्दा, हे केल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या दिवशी एखादा तो जो एक्स्ट्रा दिवस आहे त्या दिवशी फक्त एक कोपरा घ्यायचा. त्या दिवशी तुमचा तो कोपरा तुमचा बेस्ट फ्रेंड आहे किंवा काय गर्लफ्रेंड आहे, बॉयफ्रेंड आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला रोमॅन्स करायचा आहे. छान तुम्हाला आवरायचं आहे. त्यासाठी तुम्हाला माहिती आहे, आवरणं हे एक प्रकारचं मेडिटेशन मानलं जातं. जसं वाचनामध्ये वगैरे माणसाचा श्वासाला एक रिदम लागतो. म्हणून एक कोपरा घ्यायचा. त्या दिवशी फक्त तो कोपरा, लोड घ्यायचा नाही, अति करायचं नाही कुठच्या गोष्टीचं. आणि त्या कोपऱ्यामध्ये मला काय सजवायचं आहे, मला त्या कोपऱ्यामध्ये काय ठेवायचं आहे आणि मला त्या कोपऱ्यातलं काय टाकून द्यायचंय, हे सगळं तुम्हाला त्या दिवशी विचार करता येईल. नंबर 7, आता कसं ठरवायचं की घरातला पसारा कमी होण्यासाठी देऊन काय टाकायचंय आणि फेकून काय द्यायचंय. हा मला नेहमी प्रश्न विचारला जातो, कारण की घरातल्या वस्तूंविषयी आपल्याला खूप सेंटिमेंटल व्हॅल्यूज असतात. त्याच्या मागे, प्रत्येक गोष्टीच्या मागे एक एक काहीतरी एक अनुभव लपलेला असतो, काही इमोशन्स जडलेले असतात. त्यामुळे मी समजू शकते की फेकणं किंवा दुसऱ्याला देऊन टाकणं खूप अवघड आहे. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा पैशांचा पण मुद्दा येतो. आपल्याला असं होतं की आपण हे विकत घेतले, हे नाही घालणार आहे आपण, आपल्याला हे अजिबात आवडत नाही, पण आता पैसे तर दिलेत, काय करू काय करू. अशा वेळेला एक लक्षात ठेवा, मी मगाशी सांगितलं तसं, घरामधला पसारा, घरामधले नग कमी झाल्याशिवाय कधीच जाणार नाही. आणि या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला शाश्वत सोल्युशन यासाठी द्यायचंय. 2 गोष्टी तुम्ही करू शकता ठरवण्यासाठी. एक म्हणजे मेरी कॉन्डो, अप्रतिम, दी ग्रेट ऑर्गनायझेशन गुरु. ऑर्गनाइज्ड घर करण्यासाठीची मेरी कॉन्डो, तिचं पुस्तक पण आहे नेटफ्लिक्सवरती, तिची सिरीज पण आहे. तर तिचा अप्रतिम प्रश्न आहे, एखादी वस्तू जवळ घ्यायची आणि विचारायचं, डज दिस स्पार्क जॉय? म्हणजे ही वस्तू मला सर्व करते का, मला आनंद देते का, माझ्यासाठी उपयुक्त आहे का, आणि ही वापरल्यानं मला छान वाटतं का, माझी सोय होते का माझ्या आयुष्यामध्ये, रोजच्या आयुष्यामध्ये. तर ती तुमच्याजवळ असली पाहिजे, तर ती ठेवायची, नाहीतर त्याची वेळ झालेली आहे देऊन टाकायची. अजून एक दुसरा मार्ग, बऱ्याचदा आपल्याला असं होतं की आय डोंट नो वेदर दिस थिंग इज गिव्हिंग मी जॉय ऑर नॉट, त्यामुळे काय करू मी, मला नाही कळत आहे हे मला ठेवायचं की नाही अजूनही. तर एक लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीला जर डाग पडला, ओके, कपडे आहेत कुठचे तरी, तुमच्या खूप आवडीची साडी किंवा ड्रेस वगैरे काही असेल, किंवा एखादी वस्तू आहे ती फुटली तुटली खराब झाली, तुम्ही स्वतः ती चिटकवता का, तुम्ही स्वतः ती जाऊन रिपेअर करता का, बाहेर जाऊन द्यायची असेल तर, किंवा तुम्ही स्वतः त्याचा डाग घालवण्यासाठी कष्ट घेता का, असा प्रश्न विचारायचा. जी गोष्ट आपल्याला प्रचंड आवडते त्याला जर काही इजा झाली तर त्याला लगेचच रिपेअर करण्याचं आपलं पहिलं इन्स्टिंक्ट असतं, आणि ते करण्याची आपली तयारी नसेल, त्याला देऊन टाकण्याची वेळ आलेली आहे. लेट गो द गिल्ट ऑफ लेटिंग गो. वस्तूंसाठी आपण नाही आहोत, आपल्यासाठी वस्तू आहेत, हे नेहमी लक्षात ठेवायचं देऊन टाकताना. आपल्या घरामध्ये मुळात पसाराच होऊ नये आणि आपल्याला कमीत कमी घर आवरावं लागावं, यासाठी ईज ऑफ ॲक्सेस, ईज ऑफ मेंटेनन्स आणि व्हिज्युअल डिक्लटर, हे 3 प्रिन्सिपल्स आज आपण बघितले. पण हे सगळं मी जरी सांगितलं असलं तरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, अजिबात परफेक्शन गाठायला जायचं नाही. घरात मधली स्वच्छता ठेवणे हा आपल्या जगण्याचा उद्दिष्ट असू शकत नाही. आणि हे मी का सांगते, कारण कित्येक स्त्रिया, मी माझ्या आईला पण बघितले, आसपासच्या कित्येक माझ्या मैत्रिणींना बघितले, आपल्या मुलींना एक खोड असते, ऑलमोस्ट ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर पर्यंत जाईपर्यंत. मला खूप लूजली लेमॅन सारख्या टर्मिनॉलॉजी वापरायची नाहीये खरं तर, पण आपण ऑलमोस्ट अधू व्हायला लागतो इतकं परफेक्शन गाठणाऱ्या स्त्रिया मी बघितल्या आहेत. सतत आवरलेलं पाहिजे, सतत स्वच्छता, आणि त्रास व्हायला लागतो जर मी ते आवरलं नाही, स्वच्छ केलं नाही. आणि आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपलं जगणं, आपलं विचार करणं, आपलं बहरणं, वावरणं, खेळणं, रमणं हे बंद व्हायला लागतं. असं नको व्हायला. जे घर गोकुळासारखं असतं त्याच घरात पसारा होतो. ज्या घरामध्ये ऍक्च्युली खरी खरी माणसं जगतात, खऱ्या अर्थानं चांगली जगतात, त्याच घरामध्ये पसारा होतो. त्याच्यामुळे चिल, पाहुण्यांसाठी, सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी वगैरे घर आवरायचं नाही. आपलं आयुष्य सोपं, आनंदी, सुंदर, छान वाटावं, आपल्याला आनंद वाटावा, यासाठी आपण घर आवरूयात. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. पुढच्या शुक्रवारी भेटूयात. तोपर्यंत आय लव्ह यू.